ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। अहिल्यानगरातनं अपडेट आहे। अहिल्यानगरमधील राहाता शहरामध्ये आंबेडकर अनुयायांचा मोर्चा सध्या सुरू झालेला आहे। आंदोलकांकडनं नगर मनमाड महामार्गावरती सध्या ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे। आंदोलकांची सध्या अमित शहांविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपले प्रतिनिधी नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। आपण या सगळ्या प्रकाराबद्दल अधिक माहिती घेऊया। नितीन, पडसाद पुन्हा एकदा उमटताना दिसतायत अमित शहा यांच्या वक्तव्याबद्दलचे। इथे आंदोलन कधीपासून चालू झालं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे आंदोलनासंदर्भातला? जर पाहिलं तर अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य आणि परभणी येथील घटना याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटताना दिसत आहे। आज राहाता शहरात आंबेडकर अनुयायी जे आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी आज सकाळीच मोर्चाला प्रारंभ केला होता। नगर मनमाड महामार्ग त्यांनी काही वेळ रोखून ठेवला होता। आता सध्या हे सगळा जो मोर्चा आहे तो तहसील कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते निवेदन देणार आहेत। एकूणच जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय, त्या संदर्भात आणि अमित शहा यांचं वक्तव्य या संदर्भानं ज्या काही गोष्टी राज्यभरात घडतायत त्या अनुषंगानंच आज आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळात ते तहसील कार्यालयावर निवेदन देणार आहेत। पूर्वी धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या माहितीबद्दल।